नमस्कार, माझे नाव शुभम गणेश चौधरी आहे. मी इयत्ता 7वीत शिकतो. मी आज इंजिनियर सरांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमचं नाव काय आहे? माझं नाव माधव शिवराम बोराटे. मी प्रोफेशनने इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचं काम करतो कोरवाडीमध्ये. तसेच माझ्या आसपासमध्ये पण कोरवाडीच्या आसपास साईट चालू आहे. तुम्ही इंजिनिअरिंग बनण्यासाठी कोणती डिग्री घेतली? सिव्हिल इंजिनिअरिंग. आपल्या इंजिनिअरिंगमध्ये बेसिक 5 ब्रँच आहेत, त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग एक ब्रँच आहे, ती मी डिग्री घेतली. आणि तुमचे 1ली ते 10वी तुम्ही शिक्षण कुठे पूर्ण केले? 1ली ते 10वी माझं शिक्षण झालं आहे पिंपळखुंटे गावामध्ये. म्हणजे 1ली ते 4थी हे शिक्षण प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शाळेत तिथे झालं. नंतर 5वी ते 10वी इंग्लिश स्कूल पिंपळखुंटे अशी स्कूल आहे त्या ठिकाणी झालं. तुमच्या घरापासून तुमच्या शाळेचे अंतर किती होते? घरापासून शाळेचे अंतर एक 2.5 किलोमीटर आहे. तुम्ही डिग्री कोणत्या कॉलेजमध्ये घेतली? डिग्री मी बार्शी येथे केली. बार्शीत जवळपास गावापासून जवळजवळ 45 किलोमीटर आहे. त्या ठिकाणी मी सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री घेण्यासाठी. आणि तुम्ही बार्शीला येऊन जाऊन करत होता का? नाही, तिथेच हॉस्टेलवरती काही दिवस राहिलो, नंतर रूम करून राहिलो काही दिवस. तुम्ही तिथे काय अडचणी म्हणजे आता नवीन ठिकाणी गेल्यानंतर अडचणी असतातच. त्या अडचणी फेस कराव्या लागतात. म्हणजे अनोळखी व्यक्ती असते, त्यासोबतच्या मैत्री करणं हे सुरुवातीपासून वेगळंच असते. म्हणजे तुम्हाला मराठी शाळेमधून डायरेक्ट इंग्लिशमध्ये जाण्याचा जो प्रवास आहे तो खरं तर अवघडच आहे खेडेगावातील मुलांसाठी, पण तो हळूहळू करावा लागतो. मग तुम्हाला असं म्हणजे भीती वाटते नाही का तिथे जायला? हो, सुरुवातीला खूपच भीती वाटायची, कारण सगळे नवीन लोक, आपल्या ओळखीचं कोणी नाही. पण हळूहळू झाली, मैत्री झाली, फ्रेंड्स झाले. नंतर काय पहिले सगळ्यात मोठी भीती म्हणजे इंग्लिशची, कारण मराठी मीडियममधून डायरेक्ट 11वी 12वीला इंग्लिशला सायन्सला घेतलं, मग पहिली ती एक भीती. शिक्षण तिथं चांगले होते का? हो, 11वी ते 12वी माझं महाराष्ट्र विद्यालयात झालं बार्शी येथे. नंतर इंजिनिअरिंगला भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी मी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतली. तुम्ही किती वर्ष स्ट्रगल केले तरी? पहिल्यापासून सांगायचं म्हणलं तर 1ली ते 10वी हा पण खूप स्ट्रगलचाच भाग होता, कारण त्यावेळेस तंत्रज्ञान वगैरे काही विकसित नव्हतं. काय असेल तो अभ्यास पुस्तकातूनच करायचा. नंतर 10वी 11वी ते 12वी या ठिकाणी पण पुस्तकावरच गेलं सगळं. स्ट्रगल भरपूर झाला. तुम्हाला आमच्या आर्य पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्यायचा? स्ट्रगल तर करावंच लागणार आहे. स्ट्रगल शिवाय पर्याय नाही, आणि इंग्लिश शिवाय पण पर्याय नाही. तसंच इंग्लिश शिकत असताना मातृभाषा पण विसरून चालणार नाही. मातृभाषा पण आलीच पाहिजे, कारण व्यवहारात आपल्याला ज्यावेळेस जायचं त्यावेळेस मातृभाषेची गरज आहे. आणि इंग्लिश आपल्याला जर शैक्षणिकदृष्ट्या पुढे वाटचाल करायची असेल तर इंग्लिश महत्त्वाचीच आहे. धन्यवाद.